सर्वांना नमस्कार. नाश्ता झालाय का नाही झालाय? मग आवाज कसा यायला पाहिजे? बाकीच्या वर्गांना असं वाटलं पाहिजे की आमच्याकडून काहीतरी मिस होत आहे. वाटलं पाहिजे का नाही? तर तुम्ही कसं वाढदिवसाला चांगलं चांगलं ड्रेस घालून येता, असं वाटलं पाहिजे की याचं काहीतरी वेगळं आहे आज दाखवण्यासाठी. करता का नाही? करता का नाही? मग तुमचा आवाज कसा यायला पाहिजे? किती जोरात यायला पाहिजे? किती? मगाशी सांगितलं ना, किती जोरात आलं पाहिजे? एवढा जोरात आला पाहिजे की बाकीच्या वर्गांना काय वाटलं पाहिजे? आमचं काहीतरी मिस करतोय. लक्षात आलं ना तुम्हाला? मग आता तुमचा आवाज जोरात असणार आहे. नमस्कार. छान. सरस्वती विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, माई आणि माझे बंधू भगिनी, मित्रांनो, माझं नाव डॉक्टर रोहित तापडिया आहे आणि मी तुमच्यासोबत काही अर्ध्या तासासाठी गप्पा करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या गप्पांचा जो विषय आहे तो देशभक्त आणि देशभक्ती असा आहे. त्याच्यात एक त्याची शेपूट मी जोडू इच्छिते की एक विद्यार्थी म्हणून आपण कशी देशभक्ती करू शकतो. ठीक आहे? याविषयी आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम मी माईंचे आणि शाळेचे खूप आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की मी तुमच्यासोबत गप्पा टप्पा करू शकतोय. कारण हल्लीच्या काळामध्ये त्या इंस्टाग्राम फेसबुकच्या नादात आपण खऱ्या अर्थाने गप्पाच मारत नाही, आहे की नाही? नुसतं चॅटिंग करतो. बरोबर आहे ना? माझे 1000 मित्र आहेत, माझे 2000 मित्र आहेत आणि ना ते हजारातलं एकही कामाला येत नाही. कोण कामाला येतं? डब्बा नाही आणला तर कोण कामाला येतं? बाजूचा मित्र. बरोबर आहे ना? घरात साखर कमी पडली तर कोण कामाला येतं? शेजारी. तुम्ही फोन करता का त्या इंस्टाग्रामवाल्याला? असं मेसेज टाकता का मला साखर पोचवू नये म्हणून? ब्लिंकिट करण्याची गरज आहे का? शेजारी चांगला असेल तर ब्लिंकिट करायची गरज आहे का? नाही. लक्षात आलं? तर आपण देशभक्तीवरती गप्पा टप्पा करूयात. हे थोडं लांब वाटते, मी तुमच्याकडे तिथेच येऊन गप्पा करतो. चालेल ना? चालेल ना? चला, मला सांगा की तुम्ही कितवी कक्षाचे विद्यार्थी आहात? थोडं तिकडे सर, थोडं आज सर. बस बस बस, हे बसत नाही. 7वीचे आहात? बर. मग सध्या तुम्ही गणित मध्ये काय शिकता? LCM GCM HCM ना? HCM. LCM च्या सोबत एक दुसरा पण असतो ना, तेच तर म्हणतोय मी. आता मला तर किती वर्ष झाले, मला ते काय आठवत नाही. बर, मग मी पुढच्या वेळेस आल्यानंतर मला शिकवणार ना तुम्ही? ते शिकवणार ना? मी आता ठरवणार मला कोणाकडून शिकायचं आहे. जसं तुम्ही ठरवता ना, या शिक्षिका चांगल्या आहेत, यांचा वर्ग आवडतो, अमुक शिक्षिका आल्या तर असं वाटतं की लवकर वर्ग संपायला पाहिजे. बरोबर आहे ना? असं वाटतं ना? ज्या बाई स्ट्रिक्ट आहेत, ज्या आपल्याला रागवतात, त्या खरं तर आपल्या चांगल्यासाठी रागवतात. पण मग आपल्याला काय वाटतं? नको हा वर्ग. आणि जे शिक्षक म्हणतात चला जाऊया आता ग्राउंडवर खेळायला सुट्टी, असं सांगितल्यानंतर तुम्ही खुश होता. बरोबर आहे ना? पण तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त ग्राउंडवर खेळून, म्हणजे अभ्यासाच्या वेळेस ग्राउंडवर सुट्टीसाठी शिक्षक पाठवले आपल्याला तर आपल्याला छान वाटतं, पण नंतर आपल्याला हे लक्षात येतं की अरे आपण त्या काळात जर काहीतरी उपयोगी गोष्ट केली असती तर आपल्याला फायदा झाला असता. बरोबर आहे ना? जसं तुम्ही शाळेच्या बाहेर, आता तुमची शाळा तर खूप चांगली आहे, पण अनेक शाळेंच्या बाहेर भजीवाले, कॅन्डीवाले, समोसावाले थांबलेले असतात. बरोबर आहे ना? मग ते मुलं खातात. ते खात असताना त्यांना खूप मजा वाटते. वाटते की नाही? कसं खातात? 2-2 समोसा खातात, भांडून खातात, एकमेकाची कॅन्डी ओढतात. तुमच्यापैकी पण कोणी खातं का? ते मागचे मुलं खातात वाटतं मला.
तुम्ही खाता का कॅन्डी? नाही खात ना? तुम्ही चांगली मुलं आहात ना? हो नक्की ना? हां, आवाज कमी झाला चांगली आहेत का नाही विचारल्यावर. तुम्ही चांगली मुलं आहात ना? आवाज अजून कमीच वाटतोय. तुम्ही चांगली मुलं आहात ना? मग मग चांगली मुलं अशी कामं करत नाहीत. चांगली मुलं वेळेचा सदुपयोग करतात. वेळेचं ते काय करतात? सदुपयोग करतात. म्हणजे काय करतात? म्हणजे काय करतात? वेळेचा सदुपयोग करतात म्हणजे काय करतात? वेळेचा सदुपयोग करतात म्हणजे काय करतात? अभ्यास करता? सगळं काम वेळेवर करता? चांगली पुस्तकं वाचता? चांगल्या मित्रांचं संग करता? करता की नाही? का इकडे जा तिकडे जा असं केस लांब ठेवलेले कुर्ला ठेवलेले अशा सोबत तुम्ही फिरता का? तुम्ही असं टाप टीप एकदम असं व्यवस्थित कटिंग केलेलं असं राहता की नाही? म्हणजे तुम्हाला चांगलं राहायला आवडतं, बरोबर आहे ना? मग आता बघा, मगाशी ठरवल्याप्रमाणे तुम्ही चांगलं खायला तुम्हाला आवडतं, चांगलं राहायला तुम्हाला आवडतं, वेळेचं तुम्ही सदुपयोग करणारी चांगली मुलं आहात, बरोबर आहे ना? मग हीच तर सगळी गुणं असतात एका चांगल्या राष्ट्रभक्ताची, नाही का? जो माणूस स्वतःची कामे व्यवस्थित वेळेवर योग्यरित्या करतो तोच खरा देशभक्त. आज काळाची तीच गरज आहे. बघा, 200 वर्षांआधी जेव्हा इंग्रज आपल्यावरती अत्याचार करत होते किंवा त्यांचा शासन जेव्हा आपल्यावरती होता, इंग्रजांचा शासन जेव्हा आपल्यावरती होता, तेव्हा आवश्यकता काय होती की आपण आपल्या देशाला इंग्रजांपासून मुक्त करणे. आणि तेव्हाची देशभक्ती काय होती? तर तेव्हाची देशभक्ती ही होती की इंग्रजांविरुद्ध येणं केनं प्रकारेनं लढा देणे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? उदाहरणार्थ तुम्हाला अभ्यासासाठी बसवलेलं आहे. इकडे ऐक, मी खूप छान सांगतो. अभ्यासासाठी बसवलेलं आहे, ठीक आहे. पण आता तुम्हाला लागली जोराची भूक आणि त्याच्यासोबतच जोराची लागली टॉयलेट, बाथरूम. आता तुमचं कान पकडून तुम्हाला सांगितलं अभ्यास कर. हे अभ्यास नंतर करतो आणि पुस्तक टाकून देणार आणि सगळ्यात पहिला कुठे जाणार? वॉशरूम करायला जाणार. अरे कंट्रोल होत नाही ना, त्रास होतो माणसाला. मग वॉशरूम जाऊन आल्यानंतर थोडं हलकं वाटतं ना? प्रेशर जोरात आलं असेल तर हलकं वाटतं फ्रेश झाल्यानंतर. आता भूक लागली, मग आता तुम्हाला म्हणायला बे दुनी चार. अरे ते बे दुनी चार ठेव म्हणतो. तू काय म्हणतो? सगळ्यात आधी मला काय करायचंय? काहीतरी पोटात जाऊ दे, काहीतरी पोटात जाऊ दे म्हणतो का नाही? पोटात गेलं आधी पोटोबा, मग बरोबर आहे का नाही? आपण देवाला पण नंतर ठेवलंय का? तर ज्याच्यामुळे हा सगळा तंत्र चालणार आहे, त्या मशीन मध्ये डिझेल पेट्रोल टाकला नाही तर ती मशीन चालणार का? तिला झोप येणार त्या मशीनला. आलं लक्षात तुम्हाला? मग तुम्ही काय म्हणता? थोडं काहीतरी खाऊ दे. खाल्ल्यानंतर काय करणार? आता मी अभ्यास करतो, है ना? त्यात पण थोडं जादा खाल्लं असेल तर मी आधी झोपून घेतो छानपैकी आणि मग एकदम फ्रेश तरतरीत तयार होऊन मग अभ्यास करतो. असं म्हणता का नाही? असं म्हणता का नाही? मग आता आपण काय म्हणतोय की स्वतःची कामे व्यवस्थित करणारा, ओ चांगली आहेत ती पोरं. स्वतःची कामे व्यवस्थित करणारे जे जण आहेत, मग ते जण काय आहेत? चांगले देशभक्त आहेत. मग असं तेव्हाचे लोक बोलले असते तर चाललं असतं का? ते काय इंग्रजाचं शासन बिसन आम्हाला काय माहित नाही, आम्ही आमचं छान शेती करतो, छान खातो पितो राहतो, असं म्हटलं असतं तर चाललं असतं का? नाही. जसं तुम्हाला अभ्यासाला बसवल्यानंतर पहिला टॉयलेट करावं वाटलं, प्रेशर आला, तुम्हाला भूक लागली, तुम्ही खायला गेले, मग तुम्ही अभ्यासाला बसले, तसंच स्वतःबद्दलच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तसा वातावरण चांगला पाहिजे होता. बरोबर आहे ना? तुम्हाला असं पकडून ठेवलं आणि म्हणलं की आता कर काम, करू शकता का? इंग्रजांचा शासन आपल्यावरती एका वेडीसारखाच होता, जेलमध्ये असल्यासारखं होतं, बंधनात्मक होतं. लक्षात आलं का?
म्हणून तेव्हाची देशभक्तीची गरज काय होती? त्या काळाची इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होणे. आणि म्हणून तेव्हाचे देशभक्त काय करत होते? ते इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. बरोबर आहे? तुम्ही भगतसिंगजींचं नाव ऐकलंय? अजून कोणाकोणाचं नाव ऐकलंय? राजगुरूंचं, अजून सुखदेव, अजून नेताजी सुभाषचंद्रांचं नाव ऐकलंय? लाल बाल पाल कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री आहेत का? लाल बाल पाल कोण आहेत? हा, तुम्ही वाचलं पाहिजे. ठीक आहे, मी काय इतिहासाचा तुम्हाला धडा घ्यायला शिकवायला बसलेलो नाही. सांगण्याचा माझा उद्देश काय आहे? तेव्हाच्या स्वातंत्र्यवीर सैनिकांनी देशाला मुक्त करण्यासाठी कार्य केलं आणि त्याला आपण देशभक्ती म्हणत होतो. आता आपण पारतंत्र्य तावडीतून मुक्त झालो. मग आता आपल्याला आपली जी बंधनं आहेत, जी आपण अनुशासन नाही केल्यामुळे आहेत. लक्षात आलं का? अनुशासन नाही केलं म्हणजे तुम्ही जर का सकाळी उठले नाही, आळशी होऊन पडून राहिले तर काय होणार? तुम्ही सुस्त होणार. तुम्ही जर कसरत व्यायाम केला नाही तर तुम्ही सुस्त होणार. बरोबर आहे ना? मग कसरत व्यायाम करताना तर काय होतं? घाम गळतं, शरीर थकतो, थोडासा त्रास वाटतो सुरुवातीला. पण मग त्रास वाटतो म्हणून सोडून द्यायचं का? किंवा ते LCM शिकताना अवघड वाटतं म्हणून जाऊ दे रे, काय तर होऊ दे असं म्हणून सोडून दिलं तर पास होणार का? सुरुवातीला चांगल्या कामांचा त्रास वाटत असला तरी आपण तो प्रयत्नशीलपणे करतो. का करतो? कारण त्याचा परिणाम काय असणार आहे? चांगला असणार आहे. बरोबर आहे ना? करत करत काय असणार आहे? तो परिणाम चांगला असणार आहे आणि म्हणून आपण तो करतो. आणि हा काम प्रामाणिकपणे करणे हेच आपलं काय आहे? देशभक्तीचं कार्य आहे. लक्षात येते तुम्हाला मी काय म्हणतोय? तुम्हाला देशभक्ती म्हणजे आता जाऊन तिथे बॉर्डरवरती बंदूक घेऊन उभे राहा, नाहीतर इकडे पोलीस चौकीत जाऊन साहेबांच्या खुर्चीवर बसून सगळी कामं करा, अशी अपेक्षा नाहीये. बरोबर आहे? अमुक कोर्स केला किंवा अमुक डिग्री घेतली म्हणजे देशभक्ती असते असं नाही. त्यावेळेत, त्या काळात, त्या परिस्थितींमध्ये यथार्थ कार्य करणे, जे योग्य आहे ते करणे, जे बरोबर आहे ते करणे, जे सगळ्यांसाठी चांगलं आहे असं ते करणे, त्यालाच काय म्हणतात? देशभक्ती. काय म्हणतात? काय म्हणतात? मग विद्यार्थी म्हणून तुमची देशभक्ती कशी असणार आहे? तर तुमच्या आई वडिलांनी, तात्यांनी, माईंनी तुम्हाला इथे कशासाठी पाठवलंय? शिकण्यासाठी पाठवलेलं आहे. पुस्तकांना शिकता शिकता तुम्ही, काही अडचण आहे का ताई तुम्हाला? इकडे या. पुस्तकांना शिकता शिकता तुम्हाला लोकव्यवहार शिकायचा आहे. लोकव्यवहार का शिकायचा आहे? आता तुम्ही पाहता, 2 व्हीलरवरून आपण जात असताना अनेक वेळा लोक गाडी वेडी वाकडी चालवतात. बरोबर आहे ना? फास्ट कट मारून जातात. बरोबर आहे ना? एकदम तीव्र गतीने. आता मग एखादा थांबतोच, भांडायला लागतो आणि शिव्या देण्यामध्ये तर आपण खूप प्रसिद्ध आहे. खूप ट्रेनिंग भेटलेली आहे. दुसरं काही नाही आलं तरी नवीन भाषा शिकली की सगळ्यात आधी काय शिकतात लोक? किती हुशार आहात बघा तुम्ही. पण आपल्याला हे बदलायचं आहे. नवीन भाषा शिकल्यानंतर त्याच्यातले चांगले शब्द आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही कन्नड भाषा शिकत आहात, ठीक आहे, आणि तुमचं कधीतरी कर्नाटकात म्हणजे समजा विजयपुरा, बेळगाव, अशा गुलबर्गा या कलबुर्गी या ठिकाणी जाण्याचं काम पडलं हुबळीला, आणि आता त्या माणसाला कन्नड शिवाय दुसरी भाषा येत नाही. मग तुम्ही त्याला 2 चांगले शब्द बोलल्यानंतर त्याला चांगलं वाटणार आहे? तो तुम्हाला मदत करणार आहे का 4 शिव्या घातल्यावर मदत करणार आहे? 4 चांगले शब्द बोलल्यावर तो मदत करणार. मग याचा अर्थ काय शिकलं पाहिजे? हीच देशभक्ती आहे. लक्षात आलं का तुम्हाला? आपापसात लोक भांडत आहेत, रोडवरती भांडत आहेत, घरामध्ये भांडत आहेत. का भांडत आहेत? त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत
किंवा झाले तर काय झालं? त्यांच्यावरती जसं झाडाला तुम्ही पाणी घालता, बरोबर आहे ना? पाणी मुळात घालता का पानांवर घालता? का? मूळ सोखणार, पानं काय सोखणार? पानांची भूमिका काय आहे? फोटोसिंथेसिसची आहे, बरोबर आहे ना? ते सनलाईट घेतात, सूर्याची ऊर्जा घेतात, पण मुळं काय घेतात? पाणी घेतात. तसं संस्कार झाले पाहिजेत. कुठे झाले पाहिजे? शाळेत, घरात झाले पाहिजे, होत आहेत. पण ते तुम्ही जर घेतलेच नाही, असं वरवरनं संस्कार टाकायला लागलो, होणार आहे का काही? टॅबलेट भेटते का त्याची? एक चॉकलेट भेटते का? संस्कारांची टॅबलेट, चॉकलेट खूप छान आहे, खूप गोड आहे. मग ते असं टाकून होणार नाही, तुम्हाला सांगून होणार नाहीये. तुमच्या आतून पण ते यायला पाहिजे ना. लक्षात आलं का? जसं आरशावरती सूर्याचे किरण पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात का नाही, तसं तुमच्यामध्ये सद्गुण शिक्षकांनी टाकले, घरच्यांनी टाकले की ते काय व्हायला पाहिजे? रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ते रिफ्लेक्ट झाले म्हणजेच तुम्ही देशभक्त. लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? नक्की नक्की, पक्का पक्का. मग आता तुम्ही देशभक्ती कशी करणार? चांगला अभ्यास करून, चांगल्या माणसासारखं वागून, चांगले, कोण बोललं ते? खूप छान, चांगले शब्द बोलून. मग आता जो कोणी असभ्य बोलणार असेल त्याला काय म्हणायचं? तू भारतीय आहे का भारताच्या बाहेरचा आहे? भारताचा समर्थक आहे का भारताचा विरोधक आहे? समर्थक आहे. मग पण कोणी चुकीचं वागत असेल, बोलत असेल, तर त्याला हे सांगण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या देशाची, समाजाची, काळाची, देशभक्तीच्या अंतर्गत आवश्यकता काय माहिती आहे का? नागरी शिस्त. रोडवरती आपण लोकांना भांडताना बघतो, त्याची आता पुढे बोलत नाही मी काय, तुम्ही समजून घ्या. शिवीगाळ करताना, लोकांना अभद्र शब्द वापरताना बघतो ना, ऐकतो का नाही? तुमच्यापैकी कोणी करतं का? नाही, मला सांगू नका. ते तुम्ही तुमचं ठरवा की आपल्याला दुसऱ्याला बोट दाखवल्यानंतर 4 बोट आपल्याकडे असतात. त्यामुळे स्वतःचा विचार करायचं. खऱ्या अर्थाने सेल्फिश होणे म्हणजे स्वतःला चांगलं करणे, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान होऊ देणे नाही. दुसऱ्याचं नुकसान नाही, फक्त माझं चांगलं. ठीक आहे ना? स्वतः चांगलं झालं की आपोआप बाजूचं सगळं चांगलं हळूहळू आपण करत राहतो, होत राहतं. बरोबर आहे ना? मी शिवीगाळ करतो आणि मला अपेक्षा आहे की हा येऊन मला 4 गोड शब्द बोलेल. शक्य आहे? एवढा संत माणूस कोण आहे का आपल्यापैकी? तू 1 म्हणला तर मी 2 म्हणतो. तुझ्या तर असं म्हणून मागेच लागतो आपण. आपण तयारच असतो की भांडायला. का? आपण रिकामे आहोत. आपल्याला अभ्यास नाही, चांगली कामं नाही. सो देशभक्तीसाठी आपल्याला विद्यार्थी म्हणून काय करायचं आहे? चांगला अभ्यास करायचा आहे. आई वडिलांचं आणि शिक्षकांचं ऐकायचं आहे. आणि काय करायचं? चांगले शब्द बोलायचे आहे, चांगलं आहार घ्यायचं आहे. इकडे वडापाव खा, तिथे चॉकलेट खा, तिथे कचरा खा. हे सगळं कचराच आहे. रोडच्या किनाऱ्यावरती भेटलेलं जे काही आहे ते सगळं काय आहे? कचरा. तुम्ही गाढवाला चरताना कधी पाहिलेलं आहे का? पाहिलंय? हॅव यू सीन अ डॉंकी ग्रेझिंग एनिव्हेअर? गाढव नेहमी, कितीही गाढव असला का, म्हणजे आता उदाहरण, इथे गाढव कोण आहे का? मग ऐका माझं. गाढव जर रोडच्या मधोमध उभा असेल, बरे, गाढव जर रोडच्या मधोमध उभा असेल आणि आपण हॉर्न मारतोय, तो ऐकतो का? तो सरकतो का? कुत्रा सरकतो, डुक्कर सरकतो, गाय म्हशी सगळे सरकतात. गाढव सहसा सरकत नाही. का? कारण तो गाढव आहे, त्याला कळत नाही असं आपल्याला वाटतं. पण तोच गाढव इतका हुशार आहे की त्याच्या समोर एकीकडे गवत ठेवलं, हिरवं गवत,
दुसरीकडे कचरा ठेवला तर तो कचरा खात तो फक्त हिरवं गवत खातो. आता तुम्ही त्याला कचराच दिला आणि त्याला भूक लागली तर तो बिचारा खाणार. म्हणून असं कुठेतरी कचरा कुंडीमध्ये चरत असताना त्याला बघून सांगू नका की डॉक्टरांनी चुकीचं सांगितलेलं आहे. शेवटी तुमच्याकडे काहीच खायला नसेल चांगलं तर तुम्ही पण शेणावरती साखर दिली तरी खाल. शीचा प्रश्न नाहीये माणसाला. नाही, तुम्ही एक सिच्युएशन इमॅजिन करा, तुम्हाला उचलून एका खोलीत बंद केलं, 10 दिवस तुम्हाला काय 1-2 दिवस खायला दिलं नाही, तुम्ही काय करणार? काय भेटेल ते खाणार का नाही? नाहीतर स्वतःला चावणार. भूक लागते, काय मीठ शरीरातला कमी होतो, चक्कर यायला लागते, मग काय भेटेल ते खातो म्हणणार माणूस. पण सावरकरांनी ते खाल्लं नाही, म्हणून ते देशभक्त होते. का? कुठल्याही स्थितीमध्ये त्यांनी चांगुलपणेचा त्याग केला नाही. मग आपल्याला पण असं करायचं आहे, बरोबर आहे ना? का करायचंय? का करायचं देशभक्ती? का करायचं? काय कामधंदे नाहीत का दुसरे? बरे, का करायचं हे? काय लावलंय देशभक्ती? देशभक्ती काय लावलंय हे? का करायचं हे देशभक्ती? चांगलं का राहिलं पाहिजे? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपापसात बोलू नका, माझ्याशी बोला. मी गेल्यानंतर मग तुम्हीच दिवसभर एकमेकाला बोलणार आहे ना. मग काय कामं नाहीत तुम्हाला? काय लावलंय? चला वर्ग संपवा, जा बाहेर खेळ. काय लावलंय? देशभक्ती. देशभक्ती सांगा बरं मला, का करायची देशभक्ती? का केली सावरकरांनी देशभक्ती? का केली सरदार पटेलांनी देशभक्ती? काय गरज होती त्या 550 रियासतांना एकत्र आणणे, जोडणे? परत ते भांडण चालू आहे, ते आहे. तिकडे मणिपूर भांडतंय, इकडे केरळवाले भांडत आहेत, तिथे काश्मीरवाले भांडत आहेत, सगळे भांडतच आहेत. तरी आत्ता पण सगळेजण काय प्रयत्न करत आहेत? एक राहण्याचा प्रयत्न करत आहे का नाही? काय एक राहण्याचा प्रयत्न करत आहे? काय हे देशभक्ताचं कार्य, एकात्मतेचं कार्य का चालू आहे? बरे, का चालू आहे एकात्मतेचं कार्य? कोणी सांगणार आहे मला उत्तर? कमी सांगू? मी तर सांगतच चाललोय की आतापर्यंत. बरे, मी एक उत्तर सांगतो, ह्याच्याने आपण पूर्ण करूयात. सगळेजण उभे राहा. अरे तुमच्या खाली असं बटन लागलंय का उठलं की आवाज करायचं? चला, अरे पटदिशी बसा, हात वर करा, दोन्ही हात वर करा, गोंधळ नाही. हात वर करा, ज्यांच्याकडे हात आहे त्यांनी हात वर करा. हात वर करा, नीट खाली करा, वर करा, खाली करा, खाली करा, खाली वर करा, वर करा, खाली करा. डोळे बंद करा, बंद करा, बंद करा, उघडा, उघडा, बंद करा, उघडा, बंद करा, उघडा, उघडा. तर हे का केलं माहिती आहे का? हे असं थोडी धावपळ केली ना, मेंदूकडचा रक्त पुरवठा वाढतो, आणि वाढल्याने काय होतं माहिती आहे का? मी जे सांगणार आहे ना ते तुम्ही, मेंदूकडचा रक्त पुरवठा वाढल्यानंतर मी जे सांगणार आहे ते तुमच्या बुद्धीत जाणार. लक्षात आलं का? देशभक्ती का करायची सांगतो. तुम्ही जेवण करता? हो पोरांनो, जेवण करता का नाही? का करता? का करता जेवण? ताकद. एका स्वरात मला उत्तर द्या किंवा हात वर करून मला उत्तर द्या. आपापसात बोलू नका. हा बोल रे. मी काय बोललो ताई? समोर बघा. ताकद मिळवण्यासाठी, बरोबर आहे ना? काय काम करायचं असेल, जगायचं असेल तर ताकद पाहिजे. बर, तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही जेवता. ए भाऊ, तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही जेवता ना? बाजूच्याला भूक लागली का रे ह्याची काळजी तुम्ही घेता का? थोडं, कारण तुम्ही चांगले देशभक्त आहात ना. पण एरवी सामान्यतः माणूस काळजी घेतो का?
तुम्ही कधी तुमच्या आईला विचारलं का, अगं तू जेवलीस का, तुला बरं आहे का? कधीतरी विचारता, उगं हो म्हणू नका, मला माहित आहे. तुमच्या मागे तुमच्या आया असतात, जेव रे, खा रे, कर रे. तुम्ही तुमचं काय करत नाही. तुमचं अगदी म्हणजे तुम्हाला आवरण्यापासून ते तुमचे बुट तुम्हाला देईपर्यंत सगळं काम आई करते तुमची. मला माहित आहे. काय खरं आहे ना हे? मला माहित आहे ते. तर तुम्ही दुसऱ्याला विचारता का? नाही विचारत. का नाही विचारत? स्वतःची काळजी का करता? कारण तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता. तुम्हाला असं वाटतं ना, माझं चांगलं व्हायला पाहिजे, माझं पोट तुटत असलं पाहिजे, माझ्या मनाला चांगलं असलं पाहिजे, हो की नाही? म्हणून तुम्ही स्वतःसाठी हे सगळं करता. बरोबर आहे? बर. तुम्ही थोडे मोठे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या परिवारासाठी करता ना, आई वडिलांसाठी करता. जसं तुमचे आई वडील जॉब करतात, काम करतात आणि मग ते पैसे घरी आणतात, त्यांच्या आई वडिलांना देतात, तुम्हाला देतात, तुमच्यासाठी करतात, त्यांच्या आई वडिलांसाठी म्हणजे तुमच्या आजी आजोबांसाठी करतात. का करतात आपण? कारण ते जेव्हा छोटे होते तर तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी केलं होतं. तसं तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी करता, कर्तव्य म्हणून करता, आवड प्रेम म्हणून करता. का करता? कारण तुम्ही छोटे असताना त्यांनी तुमच्यासाठी केलं. बरोबर आहे ना? आपण स्वतःची काळजी घेतो म्हणून स्वतःसाठी करतो, स्वतःवर अनंत प्रेम करतो म्हणून स्वतःसाठी करतो, कर्तव्यपरायण होऊन आपण आपल्या परिवारासाठी करतो. बरोबर आहे ना? मग आता आपण या समाजामध्ये राहायला लागलो. राहत आहे का नाही आपण? या समाजामध्ये राहत असताना आपल्याला लोकांची मदत होते की नाही? कोणाच्या ओळखीची मदत होते, कोणाच्या पैशाची मदत होते. आपण कोणाकडून तरी सॅलरी घेतोय, लक्षात आलं का? पगार घेतोय, कोणाकडून तर घेतोय म्हणजे कोणीतरी देतंय ना. का पाऊस पडायला लागलाय पैशाचा? आपल्या कामाच्या बदल्यात कोणीतरी देतंय का नाही? ते देतंय म्हणजे कुठून तरी ते येतंय, म्हणजे आपण एक प्रकारचं समाजचं घेतलंय का नाही? हो. आपण या देशामधल्या वारा जो आहे, वायू जो आहे, त्याला आज शरीरात घेतोय, इथल्या मातीचा उपयोग करतोय, या मातीमध्ये जे झाड लागत आहे, जे धान्य लागत आहे ते आपण खातोय. बरोबर आहे ना? इथल्या पाण्याचा उपयोग करतोय. टॅक्स भरला म्हणजे पावती संपली म्हणजे काम झालं असं? बरोबर आहे ना? शासन काय त्याच्या खिशातून पाण्याची नदी काढतोय का? याच निसर्गाचा उपयोग करतोय का नाही? मग स्वतःसाठी करतो, परिवारासाठी करतो. या समाजाकडून घेतल्यानंतर या समाजासाठी करायला दुसऱ्या समाजातले लोक येणार आहेत का? या देशासाठी आपण देशाचं सगळं घेत असताना दुसऱ्या देशाचे लोक हिचं काम करणार आहेत का इथे येऊन? कोण करणार? या देशाचे नागरिक आपण करणार. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? स्वतःसाठी करता, परिवारासाठी करता, समाजासाठी करता. मग या देशाचं नागरिक म्हणून जेव्हा आपण इथल्या गोष्टी वापरत आहे, इथले रोड वापरत आहे, इथल्या सगळ्या सुखसुविधा वापरत आहे, मग या देशासाठी काम करण्यासाठी दुसऱ्या देशातले लोक येणार का? कोण करणार? कसं करणार? पायानी पण करू शकतो. वारी ही देशसेवा आहे, देवसेवेसोबत. सांगण्याचा हेतू काय लक्षात आलं ना तुम्हाला? इथलं वापरल्यानंतर इथे काम करणं आपलं दायित्व आहे, आपली जबाबदारी आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि विद्यार्थी म्हणून तुमची दायित्वे काय आहेत? चांगलं अभ्यास करणे, चांगलं वागणे, चांगलं उगं ते कॉकटेल पी, ते थम्सअप पी, ते सगळं घाण असतंय, केमिकल असतंय, शरीराच्या हाडांना ठिसूळ करणारं असतंय का नसतंय? लक्षात आलं? पक्का प्रॉमिस. कच्चा आलं तर कच्च्या रोडची स्थिती पावसात कशी असते आणि पक्क्या रोडची स्थिती कशी असते ते तुम्ही ठरवा. कच्चा म्हणल्या तर चिखल होत आहे आणि पक्का म्हणलं तर पाण्याच्या पावसाने नुकसान होत. तुम्ही कच्चा असले तर तुमचं नुकसान होणार आणि पक्का असले तर तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही आहे तसे राहणार खंबीर. बरोबर आहे? आलं लक्षात? पक्का?
आणि थोडे मोठे झाले, थोडे 1, 2, 4 वर्ष 10वीत गेले, 12वीत गेले की मग पुढचा विचार करायचा. मी जे काम करणार, सध्या तुमचं काम अभ्यास करणं आहे, चांगले संस्कार स्वतःमध्ये आणणं आहे. मग रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ते होणार ना रिफ्लेक्ट? कसं रिफ्लेक्ट होणार? 4 शिव्या घालून, वडापाव खाऊन? कसं रिफ्लेक्ट होणार आहे? चांगले शब्द बोलणे, चांगलं खाणे, हे डोक्यात, चांगला आहार घेऊन हे तुमच्या डोक्यात, तुमच्या डोसक्यात हे पक्क करून ठेवा. लक्षात आलं ना? लक्षात काय असते ते? डिप्रेशन फिप्रेशन काय नसते ते? ते काय नसते ते? काय नसते ते? हा, मला सांगा, तुम्हाला मी डिप्रेशन काहीच नसतं याचं प्रमाणसहित एका वाक्यात उदाहरण देतो. ठीक आहे? सध्या तुम्हाला सगळं दिसतंय ना? हे लाईट बंद केले तरी दिसणार ना? का दिसतंय? सूर्यप्रकाश आहे. रात्री सूर्य जेव्हा दुसऱ्या भागात जातो, पृथ्वी फिरते, मग तेव्हा आपल्याला दिसतं का? बिना लाईटच्या दिसत नाही. पण लगेच तिथे सूर्य आला तर दिसतंय का नाही? मग अंधाराचं अस्तित्व आहे का? अंधाराचा अस्तित्व आहे का? नाही. प्रकाश नाही म्हणजेच अंधार आहे. अंधाराचं स्वतंत्र अस्तित्व आहे का? प्रकाश नाही म्हणजेच अंधार आहे. तसंच तुमच्यामध्ये चांगुलपणा नाही, सकारात्मकता नाही म्हणजेच डिप्रेशन आहे. दुसऱ्याकडे बघून, डिप्रेशनचं स्वतःचं अस्तित्व असं गठोड्यात बांधून त्याच्या पाठीत लाच घालून मंगळ ग्रहावर टाकून देणे. बरोबर आहे? आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे. आपण देशभक्त आहोत. मला सांगा, कधी ऐकलं का सावरकरांच्या आत्मकथेमध्ये, मला खूप टेन्शन आलं, मी तिथे जेलमध्ये होतो, मी एवढा मोठा समुद्र कसा पोहून जाऊन असं वाटलं? असं वाटलं का? असं कधी बोलले का? सध्या भारतामध्ये बुलेट ट्रेन बनत आहे, मग ते रेल्वे मिनिस्टर धो त्याला घाम येतोय, अरे बापरे कसं बनू असं आहे का? सकारात्मक ऊर्जा आहे. काहीतरी करायचं, चांगलं ठरलंय, संपला विषय. कसलं डिप्रेशन? वेळच नाही येते डिप्रेशन घ्यायला. लक्षात आलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे नकारात्मक गोष्टींना तिलांजली लावून, सकारात्मक गोष्टींना आत्मसात करून तुम्ही काय करणार आहे? देशभक्ती करणार आहे. काय करणार आहे? देशभक्ती. पक्का? भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! जितक्या जोरात जय म्हणले का नाही, तितक्याच जोरात तुमच्या आतले ते सद्गुण बाहेर पडले पाहिजे. रस्त्यावरच्या जाणाऱ्या माणसाला एखाद्याला मदत करणे, खात असताना कुत्रा आला तर त्यातलं चतकोर चपाती त्याला देणे, कोणी गरजू असेल तर त्याला देणे. देशभक्ती करायला काय असं चांगले दीपावलीचे फराळ वाटप करायला जायला पाहिजे असं? आपलं जी देशभक्ती आहे ती दीपावली टू दीपावली नसली पाहिजे, रोज असली पाहिजे. म्हणजे मग आपण या देशासाठी काम केलं तर हा देश आपल्यासाठी आपोआप काम करणार. याचा हिशोब कोणाला ठेवायची गरज? कोण ठेवते? भारत माता ठेवते. लक्षात आलं का? ज्या भारत माताची तुम्ही जय केली ना, जय केल्यानंतर त्याचं मंगल झालं, तिचं झालं का नाही? आपण एखाद्या देवाचं जय का करतो? जय केल्याने त्यांचं मंगल होतं. मग त्यांचं मंगल झाल्यानंतर ते आपलं मंगल रिटर्न गिफ्ट करणार का नाही? झालं, एकदम मस्त काम. आलं लक्षात? तुम्ही तुमचं करत राहणे. बरे ब गटातली पोरं लक्ष देत आहेत ना? लक्षात आलं सगळ्यांना? पक्का ना? ठीक आहे. तुम्ही मला शांतपणे ऐकलात त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आम्ही असंच संवाद करत राहू, गप्पा करत राहू. तुमची इच्छा असेल तर मी परत येतो. ठीक आहे? तुम्हाला माहित आहे का, आपण ज्या देशभक्तीबद्दल आता गप्पा टप्पा करत होतो, तर श्रीराम पण सगळ्यात मोठे देशभक्त आहेत. विचारा कसं?
आता श्रीरामांची भूमिका कशाची होती? राजा म्हणून होती, बरोबर आहे ना? मग राजाचं प्रथम कर्तव्य काय? राजधर्माचं पालन करणे, बरोबर आहे? त्यांची प्रजा कशी सुखी राहील ह्याच्यावरती काम करणे हा त्यांचा राजधर्म होय, बरोबर आहे? मग त्यांच्या प्रजेमधल्या लोकांनी जेव्हा सीतामैयाबद्दल प्रश्न उभे केले तेव्हा राजधर्माला, राष्ट्रधर्माला सर्वोपरी मानून त्यांनी खूप जास्त रिस्पेक्टफुली, आदरार्थ सीतामैयांचं त्याग केलं होतं ना? आणि लवकुश मग कुठल्या मुनींच्या आश्रमात त्यांचा जन्म झाला होता माहिती आहे? माहित नाही. रामायण कोणी लिहिली आहे? वाल्मिकींनी लिहिली आहे. तर त्यांच्या आश्रमांमध्ये काय झालं होतं? लवकुश प्रकट झाले होते. तर श्रीरामांनी त्यांचा जो काम होता त्या राज्यांनी, अयोध्या राज्यांनी त्यांना राजा बनवलं. राजा बनवल्यानंतर त्यांचं जे काम होतं ते त्यांनी अतिप्रामाणिकपणे केलं, प्राधान्य पूर्ण केलं, सगळं बाजूला ठेवून पहिला ते केलं. तसं आपण राजा आहोत का सध्या भारतामध्ये? आपण कोण आहोत? आपण नागरिक आहोत. म्हणून नागरी शिस्तीचं पालन करणे, एक नागरिकाची जी जबाबदारी, फक्त वोट देणे आणि टॅक्स भरणे म्हणजे नागरिकाचं काम झालं असं नाही. कचरा नाही करणे, सिग्नलचे नियम नाही तोडणे, चुकीची गोष्ट होत असेल तर जेवढी आपली क्षमता आहे त्याच्याबद्दलची माहिती योग्य त्या ठिकाणी देऊन टाकणे, हे काम काय आहे? हे नागरिकाचं काम आहे. आणि हीच आपली काय आहे? देशभक्ती आहे. जसं रामांनी राजा म्हणून देशभक्ती केली तसं आपल्याला नागरिक म्हणून देशभक्ती करायची आहे. ओ ब वर्गातले पोरं, कळलं ना तुम्हाला? कळलं ना? ठीक आहे, धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र की, भारत माता की.